हाय, मी ध्रुवी. मी आत्ता 17 महिन्यांची आहे. आज सकाळी उठले आणि पटकन नाश्ता करून घेतला. थोडासा मम्माने भरवला आणि थोडासा मी हाताने खाल्ला. तुम्हाला तर माहिती मी यात्रेला गेले होते. यात्रेमधून मी माझ्यासाठी खेळणीही आणली होती आणि आता सध्या त्याच खेळण्या माझ्या फेवरेट आहेत. त्यामुळे मी सकाळी सकाळी लगेच त्यांच्यासोबत खेळत असते. नंतर मम्माने मला अंघोळ घालून घेतली आणि रेडीही करायला घेतलं कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. तुम्हा सगळ्यांना वाटत असेल मी किती गुडगल आहे, केवढं आवरू देते, पण तसं काही नाही बरं का. मी एवढी सुंदर दिसण्यामागे माझ्या मम्माची खूप सगळी मेहनत असते. मग नंतर मी छान छान रेडी होऊन बाहेर निघाले. बाहेर मम्माचं थोडंसं काम होतं. मम्माचं काम होईपर्यंत मी तिथे थोडासा टाईमपास केला. मम्माचं तिकडचं काम झालं आणि नंतर आम्ही तिकडनं निघालो. पुढे गेल्यावर आम्ही एका स्वीटमध्ये थांबलो कारण बाहेर आल्यावर काहीतरी खायला नको का. हे बघा, इकडे आल्यावर मला काय खाण्यासाठी हवं आहे ते मी मम्माला सांगत होते आणि आता तुम्हालाही समजलं असेल मला काय खायचं आहे ते. मग काय, घेतली ना मम्माने माझ्यासाठी पाणीपुरी आणि मीही ती मस्त एन्जॉय करत खाल्ली. नंतर आम्ही माऊकडे गेलो. मला पाहून तर माऊ खुशच झाली आणि पटकन मला घ्यायला आली. माझ्या माऊने माझे खूप लाड केले कारण मी माऊचा लाडोबा आहे ना. नंतर मग दादा आणि दीदीही स्कूलमधून आले. मी दादा आणि दीदीसाठी खाऊ आणला होता. मग काय, ते आल्यावर मी लगेच त्यांना खाऊ दिला. आणि ही बघा, ही माझी मोठी दीदी, जी मला खूप आवडते कारण ती माझ्या सगळ्या गोष्टी ऐकते आणि ती माझे खूप लाडही करते. मी माऊकडे आले ना तर मला सायकल खेळायला खूप आवडतं आणि माझ्या ह्या मोठ्या दादाला मला सायकल खेळवायला खूप आवडतं. मग काय, मस्त मी दादासोबत सायकलची राईड एन्जॉय केली. नंतर आम्हाला घरी जायचं होतं, पण मी इकडे रडत होते कारण माऊ पण आमच्यासोबत घरी येत होती आणि मला माऊच्या गाडीवर यायचं होतं. मग नंतर दादा आमच्या गाडीवर बसला तेव्हा कुठे मी शांत झाले आणि मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावर पण माझी मस्ती काही बंद नाही झाली. मी दादासोबत घरी आल्यावर गाडी खेळत होते. तुम्हाला सांगते, दादा दीदी सर्वजण माझ्याकडे आले ना मग माझी तर काय लॉटरीच लागते कारण मी त्यांच्यासोबत खूप खेळते. सर्वांसोबत खेळायला मला खूप आवडतं. नंतर मी खेळत खेळत जेवणही करून घेतलं. मम्मा, माऊ आणि मामी नंतर दादा आणि दीदीची ॲक्टिव्हिटी बनवत होते आणि मीही त्यांना थोडीशी हेल्प करत होते आणि थोडासा त्रासही देत होते. असो, चला तर मग आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. थँक यू फॉर वॉचिंग. ओके, बाय.